नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित कुमार शिंगारे. तर तुमचं यूट्यूबला तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण आज पाहिलं हवामान. तर हवामानमध्ये काय पाहिलं तर पावसाळा, नैऋत्य मान्सून, वाऱ्यातील काळातील हवामानाची परिस्थिती, त्यानंतर भारतीय मान्सूनची संकल्पना, वातावरणशास्त्राचे संज्ञा, आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय पट्टा, पश्चिमी जेट स्ट्रीम, मान्सूनचे स्वरूप 4 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल, पर्जन्यक्षम प्रणाली, मान्सूनच्या पावसाचे वितरण, मान्सूनचा खंड, मान्सूनचे निर्गमन, नैऋत्य मान्सून काळातील पर्जन्य. त्याच्यामध्ये दिलेले आहे 300 सेमीपेक्षा जास्त पावसाचे प्रदेश, 200 ते 300 सेमी दरम्यान असणारे पावसाचे प्रदेश, त्यात 100 ते 200 सेमी दरम्यान असणारे पावसाचे प्रदेश, त्यानंतर 80 ते सेमी दरम्यान असणारे पावसाचे प्रदेश. म्हणजे काय ते आजच्या तसा समजून घेतलेलं आहे. तुमची जी आगामी भरती आहे सप्टेंबरमध्ये फॉर्म येतील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये लेखी परीक्षा होईल, लेखी आणि ग्राउंड होईल. तर बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, कारण की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.